दरम्यान राजेंद्र कुमार पाटील साहेबांचे मित्र सुरेशजी पठारे साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. माऊली चषक 2026 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. बघा, उद्याच्या दिवसामध्ये जनमान खोनी आणि एनआर बोरपाडा अशी पहिली मॅच असेल आणि आपण ठीक इथे 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता पहिला बॉल एनी हाऊ, कारण की उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा दिवस आहे. सो 9 वाजता आपल्याला मॅच शार्प डॉट 9 वाजता आपल्याला चालू करायच्या आहेत. सो विनंती असेल की जनमान खोनी आणि एनआर बोरपाडा आपण उपस्थित राहा. त्यानंतर सिकंदर स्पोर्ट्स मापोली श्रावणी 11 पियंजे आपण देखील इथे उपस्थित राहायचं आहे लवकर. कॅमेरामॅन टीम 9ला मॅच आपल्याला चालू करायची. अंपायर्स आणि कॉमेंटेटर्स. बघा, अंपायर्स उद्या पेनल्टी भेटेल आपण लेट आलो तर. आपण बोला, आपण म्हणजे आपण सगळेच. चला, एक छोटासा हसी मजाक मैदानामध्ये गरजेचं आहे. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. ओपनिंग पैर राकेश यश आघाडीची पारंपरिक जोडी आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक घेऊन फ्रंट लाईट बॉलर दोंडाबडबली संघाकडनं राहुल तयार. पहिला बॉल इनसाइड आउट खेळल्यात. लॉफ्टेड फटका, फिल्डर तिकडे आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने खातं उघडलंय. वैयक्तिक खातं उघडलंय. सांघिक धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. एक बॉल फेकून झालाय. टोटल 2 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक मार्गस्थ असताना फर्स्ट पहिल्या क्रमांकाचा 4 षटकांची आपण सध्या मॅच पाहतोय. बॉल तयार. शॉर्ट बॉल पुल आणि हा पुलला सरळ केलाय. गुल. धावा 6. मदतीने धाव फलकावरती टोटल 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 या आकड्यावरती धाव संख्या आपण पाहतोय. पारिवली संघाने प्रथमतः टॉस जिंकला. 6 धावा, 6 रन्स. बॅटची टॉपेज लागली. फिल्डर योगेश पाटीमागे आणि त्यानंतर कॅच कंप्लीट करतायत. धक्का बसत असताना तिसऱ्या चेंडूवरती विकेट आलाय. लवकर या, कारण की बघा, क्रिकेट इज अ फेअर गेम आणि आपल्याला फेअरच सगळ्यांना डिझर्व करतोय. सो विनंती करेन की आपण लवकर या. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा 6 आणि विकेट गमावला गेलाय तो 1. नवीन बॅटर समोरच्या दिशेला स्ट्रेट
बाणासारखा भेदत आणि छेदत धावा 6. सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. चांगला सुरुवात पाहायला मिळाली. राहुल बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती 2, मग 4, मग विकेट, मग त्यानंतर बॅटिंग वरती प्रणय आला आणि पहिल्याच बॉलवरती प्रणयने योग्य पद्धतीने समोरच्या दिशेला स्ट्रेट बॅटेड फटका पाहायला मिळाला आणि सिक्सरच्या मदतीने टोटल 12 रन्स 12 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. चांगला स्टार्ट मिळाला. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. कट करायचा प्रयत्न केला. पाठीमागे बॉल चालला. फिल्डर आहे तिकडे अडवतील बॉलला. त्या दरम्यान धावून पळून 2 धावा काढल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 14 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. 5 बॉल फेकलेत, 14 धावा. षटक थोडं महाग चाललंय. 2 नवडवली संघाची गाडी रुळावरतून घसरताना दिसते. शेवटचा अंतिम बॉल आहे. अंतिम चेंडूवरती विकेट, सिक्सर, सिंगल, डबल, डॉट, वाईड, नो, जे काही होऊ शकतं सगळं सांगितलंय. चौकार, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः टॉसिंगला बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या. 14 वरती 1. आता षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये विराजला आणले गोलंदाजी करण्याकरिता. समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत पोहोचतायत. रोहित आहेत तिकडे. बॉल कलेक्ट डायरेक्ट हिट तर झाला आणि आता एक्स्ट्रा धावा मिळतील. कधी कधी डायरेक्ट हिट देखील तुमच्या अगेन्स्ट जातो आणि तेच पाहायला मिळालं. बॉल फेकला रोहितने जरूर. यष्टांपर्यंत पोहोचला. यष्टांवरती लागल्यानंतर धाव फलकावरती धावा 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 16 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. बॉल तयार. ब्लॉक हॉल मध्ये चांगला बॉल, भरपूर चांगला बॉल होता. थांबवलं यशला तिकडे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 वरती 1 अशी परिस्थिती सध्या तरी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 16 धावा आहेत. 2 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक आता दुसऱ्यातला हा 3रा बॉल. विराज पुन्हा एकदा तयार होत आहे. स्टेप आउट केलाय आणि बॉलला सरळ 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 6 धावेंकरिता पाठवलाय. वाला फलकावरती टोटल सोडू दिलंय, जाऊ दिलंय. प्रेडिक्ट केलं होतं की ऑप्शनचा बाहेर बॉल आणि राजेंद्र बजागे सरांचा इशारा. या साईडचा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि धाव फलकावरती 23 धावा. आणखी एक फुल टॉस यश मात्रेकरिता. कसं सोडेल? सोडणार नाही. सिक्सरला करिता पाठवलाय.
धावफलकावरती 29. भरपूर वेगाने धावा वाढत चाललाय, धावांचा वेग वाढतच चाललाय जो की थांबायला तयार नाहीये. आता ऑप्शनचा पुन्हा एकदा बाहेर बॉल हाताळलाय, पंच हळूवारपणे वळलेत आणि आपल्यापर्यंत अगदी मेहुना पिक्चर मधल्या शाहरुख खान सारखाच हात समांतर केला आणि सांगितलं वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव दिली आहे. पुन्हा एकदा ग्लान्स केल्या बॉलला, फिल्डर तिकडे एक धाव तर बनवले. दुसरा धावेचा कॉल, फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली बनतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक वाढले देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 32. हलक्या गतीने बद्द खेळायचा प्रयत्न केला, एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 वर 1. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर तिकडे एक धाव तर बनवली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 34 धावा जाऊन पोहोचला गेलात. एका चेंडूचा खेळ समाप्त 3ऱ्या षटकामधील. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय 34 धावसंख्या सध्या फलकावर आपण पाहतोय. क्रॉस बॅटने खेळलेत, क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय, फिल्डर तिकडे आहे. एकदा आणखी एक फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं 35 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडू फेकलेत. पुन्हा उडवल्या बॉलला आणि सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये धडक देताना सडक पे कडक बेधडक सिक्सर. पुन्हा शॉर्ट बॉल सोडू दिलाय, अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. भरपूर वेग वाढलाय रोहित धावेंचा जर पाहिला गेलं तर. पाठची कडा लागली आहे, फिल्डर पाठीमागे, कॅच कंप्लीट नाही होणार. ड्रॉप झाली तिकडे कॅच आणि त्यानंतर एक सिंगल देखील बनवली गेली आणि सिंगलच्या मदतीने 43 आकड्यावरती धावसंख्या. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकातील आणि त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. स्पीडअप करा, वेळ वाचवा, घाई करायचा प्रयत्न करा. समोर खेळायचा प्रयत्न केलाय, बरोबर कनेक्शन. धाबा 6.
49 धावा जाऊन पोहोचला गेल्या. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील 17.29 करंट रन रेटने बॅटिंग केली आहे बॅटर्सने पारिवली संघाच्या. पुन्हा उडवलाय, मी पुन्हा मारीन आणि मी पुन्हाच मारीन हे सांगतोय सध्या बॅटर. पंचावन्न धावा आहेत. 5 बॉल टाकायचा प्रयत्न केलेला, उडवायचा होता बॉलला पण कनेक्शन तितके योग्य नाही झालं आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी देखील होती. वेगाने 2 धावा. शपलाईन आहे 1 शॉट. स्ट्रायकर इंडियाशने ती 1 शॉट. धावफलकावरती एकच धाव, एका धावेच्या मदतीने 56 ऑफ लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक हाताळण्याकरिता सौरभ. पुन्हा समोर खेळायचा प्रयत्न, यावेळेस कनेक्शन तितके योग्य नाहीये. फिल्डर कॅच कंप्लीट करतायत. धक्का मिळत असताना विकेट. यश मात्र माघारी परतले गेले. 17 मध्ये 26 धावा त्याने बनवल्या. चांगली बॅटिंग केली. सकाळच्या 17 मध्ये देखील यशने भरपूर चांगली बॅटिंग केलेली आणि आता देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अखेर तो ब्रेक थ्रू आला. तिसरा बॉल हवेत खेळले, पुल केला आणि बॉलला गुल केलाय. फळकावरती 62 धावा टोटल जाऊन पोहोचला गेला. क्वालिफायरची मॅच पाहतोय आणि भरपूर वेगाने धावा. यस्टनवरती बॉल दांडी गुल. चा खेळ बाकी आहे. वेळ वाचवा अजूनही. गोलंदाज तयार होता. हवेमध्ये प्रहार केलाय. आज पारिवली टीम आज वेगळ्याच अंदाजामध्ये आहेत.
वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 70 धावा टोटल फलकावरती जोडल्या गेल्यात. 70 ओलांडली असं म्हणावं लागेल धाव्यांची. आणि अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर बॉल फिल्डरच्या हातामध्ये पोहोचला. एक धाव तर तिकडे आणि रनआउट. धावच कंप्लीट नाही झाली. 70 धावा 71चं टार्गेट असेल. चला लगेचच फिल्डिंग लावा पारिवली. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय सुरेशजी पठारे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सन्माननीय सचिनजी निकम साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. सुरेशजी पठारे इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आणि अनिलजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेशजी पठारे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तो आलाय. आलाय. बघा ओपनिंग पेअर मध्ये योगेश दळवी यांना आपण पाहतोय. सन्मान करत आहोत आपण सुरेशजी पठारे यांचा सध्या व्यासपीठावरती. आणि त्यानंतर सन्माननीय सचिनजी निकम साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. अनिल दादांच्या शुभ हस्ते. अनिलजी पाटील आमचे काका त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत. आमचे बंधुतुल्य मैत्र गौरव पाटील यांचे पिताश्री आहेत. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे मुख्य प्राणार्थी कैलासदा पाटील यांचे मोठे बंधू आणि राजेंद्र कुमार पाटील यांचे छोटे बंधू. खरे तर तिन्ही भावांना आपण या व्यासपीठावरती सध्या पाहतोय. ऑन गोईंग मॅच कडे योगेश दळवी हा स्ट्रायकर एंडवर आणि यश नॉन स्ट्रायकर एंडवर आणि राकेश सुरुवात करेल. बॉलिंगला सुरुवात केली जाते. 71चं टार्गेट. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला आणि एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो आला आणि त्याने चौकार जोडलाय. पहिल्या बॉलवरती चौकार जोडला गेला. 71चा पाठलाग भलं मोठं आव्हान आहे आणि ते पार करण्याकरिता अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. सुरुवात अशीच करावी लागेल. पहिल्या बॉलवर 4 आल्यात. धाव फलकावरती धावा चौकार आणि खाता उघडला गेलाय. बॉल तयार. पुन्हा क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न. फिल्डर पाठी
आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये शरीरावरती लागला होता बॉल आणि एक धाव तिकडे कंप्लीट केली गेली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 71चा पाठलाग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स धुंडा बडवली आणि 71 धावा रोखण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स पारिवली. अशा 2 संघांना आपण लढताना पाहतोय. या स्पर्धेमध्ये आमच्या आयोजकांनी त्याचबरोबर जयदुर्गा सुपेगाव संघाने भरपूर मेहनत घेतली. अपील जोरदार आणि त्यानंतर राकेशला मिळाली सफलता. विकेट. संपूर्ण महाराष्ट्रच गाजवलं. हिंद केसरीच्या मैदानापासून सगळेच मैदान ज्याने गाजवले ते मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांचं आपण सध्या गाणं ऐकत होतो. बैलगाडा क्षेत्र जर बघितलं गेलं तर मागच्या 4-5 वर्षापासून त्या क्षेत्राला देखील भरपूर प्रसिद्धी लाभली आहे. गौरव सौरभ आले नवीन बॅटर. डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. धामणगावचा अड्डा आपण जर बघितला गेला तर दर शनिवार रविवारी भरलेला असतो. खेळायचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा फिल्डर तिकडे आहेत. एकदा फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला 6 आकड्यावरती. लहान मुलं जे बसलेत तो पडदा सोडा. हा छान. 6 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. पुन्हा उडवलाय आणि हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट. क्या बात आहे. काय कमालीची कॅच पकडली. तिचे काय कमालीची कॅच पकडली. कोण होते फिल्डर तिकडे. अक्षय होते. अक्षय भरपूर दूरवरनं धावत आले. जणू काय त्या पायांमध्ये त्याचा वेगच होता आणि अशा रनिंग कॅच पकडणं कठीण असतं. दूरवरनं तुम्ही येताय कॅच पकडताय आणि प्रशंसा देखील केली टीम कॅप्टनने, संपूर्ण टीमने, प्रेक्षकांनी. चांगली कॅच पकडली खरं तर. विकेट आलाय. 6 वरती धक्का क्रमांक 2. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आता मंगेश. शॉर्ट बॉल पुल केला आणि यावेळेस बॉल सरळ हातामध्ये. आणखी एक धक्का. विकेट क्रमांक 3. उद्याच्या दिवसामध्ये बघा, उद्या मेगा फायनलचा दिवस आहे आणि ठीक जर्मन खोनी आणि येणारा बोरपाड आपल्याला 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर सिकंदर स्पोर्ट्स महापुले आणि श्रावणी इलेव्हन पियंजे आपण ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. मीत स्पोर्ट्स कवाड आपण 10 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली आणि एकविरा खोनी आपण 11 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा आणि त्याचबरोबर गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली 11:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. जय महाराष्ट्र धामणगाव आपण 12 वाजता रिपोर्टिंग करायची आहे.
जर्मन खोनी आणि येणार बोरपाड आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करा, कारण की मॅच टायमिंग जो आहे शेड्यूलमध्ये 9 आणि डॉट एनी हाऊ 9 वाजता आपण मॅच चालू करणार आहोत. सो जो संघ वेळेवरती ते उपस्थित नसेल तर त्यांच्यावरती पेनल्टीच्या स्वरूपामध्ये कारवाई केली जाईल. सात वर 4. राहुल आलेत नवीन बॅटर. राहुलने देखील प्रहार करायचा प्रयत्न केला, फिल्डर तिकडे आणि 5वा धक्का. आर्यन आलेत नवीन बॅटर. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय, उंची जास्त, लांबी देखील आहे, सिक्सर. केला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला आणि हा बॉल देखील बॉर्डरलाईनच्या पलीकडे. धावा 4 आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं टोटल 17 आकड्यावरती. एक्सप्रेस जतीन आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो, षटक क्रमांक 3 घेऊन. होतकरू खेळाडू आहे खरं तर जतीन. खो खोच्या मैदानावरती, कबड्डीच्या मैदानावरती देखील त्याला कबड्डी खेळताना पाहिलंय, क्रिकेट देखील ऑलराऊंडर आहे. सगळेच खेळामध्ये तो परिपक्वाने खेळत असतो. खेळ तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही बदल आणू शकतात, फक्त ते कॉन्स्टंट मेहनत करणं गरजेचं आहे, सातत्य दाखवणं गरजेचं आहे. खेळायचा प्रयत्न केला इकडे, डॉट बॉलची समाप्ती आणि निधव चेंडूच्या समाप्ती अखेरीस सुरुवात चांगली पाहायला मिळाली जतीनची देखील. खरं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली केली, या डावामध्ये बॉलिंग चांगली करत आहेत. सध्या पारिवली संघाचा आजच्या दिवसामध्ये खेळ भरपूर चांगला आपण रंगताना पाहिला. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळले आहेत, फिल्डर आहेत पाठीमागे, बॉल अडवतील का? अडवलं गेले. त्याच दरम्यान एक सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धाव देखील वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 18 आकड्यावरती. 2 चेंडूचा जिथे खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 पेनल्टीमेट षटक आपण सध्या पाहतोय. 18 वरती आतापर्यंत 5 अशी परिस्थिती आहे. 71 धावांचा पाठलाग करते गावदेवी स्पोर्ट्स धोंडा बडवली संघ. 18 वरती 5. 4 बॉल फेकून झालेत. 5व्या क्रमांकाचा बॉल जतीन तयार होतोय. 8 बॉल आणि 53ची गरज आहे. मिशन इम्पॉसिबल आता असं वाटायला लागलंय. शेवटचा अंतिम बॉल जतीनचा.
खेळायचा प्रयत्न केलेला तिकडे अंपायरचा इशारा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग अंपायर. येस ओव्हर स्टेपिंग नो बॉल आणि नो प्लस 2 या 3. नो प्लस 2. 3 धावा मिळतील अशा फ्रीडचा बॉल येणारा पुढचा. हवेत उंचीवरती बॉल. फिल्डर डाऊन दी बॉल आणि त्यानंतर जरी कॅच पकडली असती तरी पण विकेट नसता मिळाला. फ्रीडचा बॉल होता कारण की जशी कॅच सुटली तिकडे 1-2 खेळाडूंकडनं लगेचच आवाज आला होता पण फ्रीडचा बॉल होता. बॉल तयार. पहिलाच बॉल हवेत खेळायचा प्रयत्न केला फिल्डर आणि यावेळेस कॅच पकडली जाते. विकेट. फलंदाज बाद. 6वा धक्का. देवाला हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला देवाने. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. आता औपचारिकताच राहिले या मॅच मध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यश मात्रे सध्या बॉलिंग करतोय. बॅटिंग वरती असताना त्याने 26 धावा त्याने बनवलेल्या. स्वीप केल्या बॉलला. फिल्डर पाठीमागे आणि त्यानंतर आता कॅच ड्रॉप केली. आता फ्रीट नव्हता. आता बोलू शकता. चोवीस धावा फलकावरती. 6 विकेट गमावले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4था क्रमांकाचा चेंडू. पुन्हा पाय टाकायचा प्रयत्न केला फिल्डर तिकडे. 1 धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 25-25 या आकड्यावरती. हवेत खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे तिकडे. उचलला जाईल बॉल आणि वाईड बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 27 धावा आतापर्यंत. लास्ट बॉल. चला लास्ट डॉट बॉल आलाय. मॅन ऑफ द मॅच टीम धोंडापटवलीचा एक प्रियांशू. आपण मॅन ऑफ द मॅच बाकी होती ती घ्यायला यायची आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच यश मात्रे. 26 धावा 1 विकेट. पारिवली आपण उद्या ठीक 3 वाजता रिपोर्टिंग करायची. हा प्रियांशू देखील आलाय. सन्माननीय सचिनजी निकम साहेबांना विनंती करेन की आपण यश त्याला डेडिकेट 12th मॅनला मॅन ऑफ द मॅच करतो. या क्या बात आहे यश. सकाळपासून तो 12 वाजता भूमिकेमध्ये आहे आणि त्यामुळे यश जो आहे तो त्याची मॅन ऑफ द मॅच आहे ती डेडिकेट करतोय.
या 12th मॅनला. आणि खरं तर प्रत्येक खेळाडूची सुरुवात गौरव 12व्यापासून होते. सर्वात मोठं उदाहरण केतन म्हात्रे. तदनंतर प्रियांशू देखील आला. प्रियांशूला देखील मॅन ऑफ द मॅच मागील मॅचची द्यायची बाकी. आणि सुरेश पटरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण प्रियांशूला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला.